24 नोव्हेंबर 2025. सर्वांचा लाडका असा एक अभिनेता. नुसता अभिनेता नव्हता तो. एक उत्तम व्यक्तिमत्व आणि मनाने एक अतिशय दिलदार असा व्यक्ती. अनंतात विलीन झाला. हरिद्वार इथं कुटुंबियांकडून अस्थींचं विसर्जन पण झालं. अक्षरशः एक युग संपलं असंच आपल्याला म्हणावंसं वाटतं. जणू काही आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती गेला आहे अशा पद्धतीने अनेक भारतीयांच्या मनामध्ये कायमची पोकळी निर्माण झाली. का बरं इतकं प्रेम लोक त्याच्यावर करत होते? कारण तो या सेलिब्रिटी असून सुद्धा पाय जमिनीवर ठेवत, जे भेटतील त्यांना आपलंसं करत, त्यांना असं कधी वाटलं नाही की हा कोणी खूप मोठा आहे, अरे आपल्यातलाच आहे, असा प्रत्येकाच्या मनाला फील देत देत वयाच्या 89 वर्षापर्यंत हा माणूस जगला. खूप मोठ्या घराण्याची अशी काही पार्श्वभूमी होती का? काहीही नाही. शाळेमधल्या एका शिक्षकाचा मुलगा. तो काळ म्हणजे आज धर्मेंद्र 89व्या वर्षी गेलेत, म्हणजे त्याच्या आधीचा तुम्ही 80 वर्षापूर्वीचा काळ ओळखा, आठवा. त्या काळात शिक्षकांना असा काय पगार होता हो? त्यामुळं अतिशय गरीब घराण्यात जन्म घेतलेला, परंतु एक देखणं व्यक्तिमत्व लाभलेला खेडेगावातला एक युवक या मुंबईच्या या मायानगरीमध्ये येतो. दिलीप कुमार यांचे चित्रपट पाहायचे म्हणजे पाहायचे. मग आपल्या खेडेगावात तर थिएटर नाही आहे. मग गावातून शहराकडे जाणारा एखादा ट्रॅक्टर, पास एकदा समजलं की इथला कुठला ट्रॅक्टर चालला आहे शहराकडं, की महाशयांनी ट्रॅक्टरमध्ये उडी मारलीच. मग शहराच्या ठिकाणी जाऊन मग त्यावेळचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर अशा लोकांचे चित्रपट बघायचे म्हणजे बघायचे. म्हणजे चित्रपटांचं वेड मनामध्ये असणं अशी तर लाखोंची गर्दी आहे. पण ते पाहता पाहता आपण पण या मायानगरीत जाऊ, प्रयत्न करू असं वाटणं आणि घर सोडून मुंबईकडे येणं, काय हो म्हणजे काय त्या माणसाच्या मनात त्यावेळेस आलं असेल. आज आपण विचार करतो तरी आपल्याला तो काळ आठवून आपल्याला चक्रावून जायला होतं. ब्लॅक अँड व्हाईट फिल्मचा तो जमाना. नुकतंच काही जणांनी कलर्ड फिल्म्स बनवायला सुरुवात केलेली आणि ऑडिशन टेस्टच्या मग तो स्क्रीन टेस्टच्या त्या रांगेत उभा. काय बराच तो इतिहास खूप ठिकाणी असं बोललं पण जातं. त्या रांगेत उभे होते तेव्हा देवानंद तिथून गेले आणि चेंबरमध्ये त्यांनी जे कोणी दिग्दर्शक होते, जे कोणी स्क्रीन टेस्ट घेणारी मंडळी होती, त्यांना सांगितलं एक बडा ही हँडसम लडका है कतार में. आणि मग तिथून त्यांची ती एक सकारात्मक जीवनाची सुरुवात झाली. ही मॅन म्हणून नाव कमावलेले आपले हे धर्मेंद्र लोणावळ्याजवळ शेकडो एकर जमीन त्यांनी स्वतःच्या हिमतीवर खरेदी केली.
जे जीवन ते लहानपणी जगले होते, छोटीशी शेती आणि शिक्षकी पेशातले वडील, वडिलांना खूप वाटायचं मुलांनी शिकून मोठं व्हावं, शिक्षक व्हावं. पण यांचं लक्ष फिल्म लाईनकडेच होतं आणि करून दाखवलं. अनेक दिग्गज अभिनेते त्यावेळेस पडद्यावर असतानासुद्धा त्या समुद्रात उडी घेऊन स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणं आणि तब्बल 6 ते 7 दशकं या चित्रपटसृष्टीत राज्य करणं. आज जरी ते या जगात नसले तरी वयाच्या 88-89 वर्षापर्यंत ते क्रिएटिव्ह होते. एक पिक्चर त्यांनी साईन केला होता असंही समजतं. तो त्यांच्या नशिबात नव्हता. 90वा वाढदिवस साजरा करणं हे सुद्धा नशिबात नव्हतं. हा ही-मॅन पडद्यावर जसा राकट रांगड्या भूमिका करण्यात अनेक चित्रपटातून आपल्याला दिसला, पण छाताडामध्ये एक मृदू मन घेऊन जगणारा, माणुसकीचा झरा नेहमी वाहता असणारा असंच ते व्यक्तिमत्व होतं. एखाद्या स्टुडिओमध्ये शूटिंग आहे, त्या शूटिंगला इमाने इतबारे जे काही आपल्याला भूमिका बजवायची आहे त्या शिफ्टमध्ये व्यवस्थित काम करणं, कोणताही बडेजाव नसणार. ते जेव्हा आले तेव्हा काही काही हिरोईन खूप मोठ्या पदावर, अगदी म्हणजे सुपरस्टार आपण जे म्हणतो त्या पदावर काम करणाऱ्या खूप हिरोईन होत्या. मग त्यामध्ये मीना कुमारी होत्या, आशा पारेखजींनी पण यांच्याबरोबर कामं केली. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं कि शुरुआत में आशा पारेख जी बहुत अकड़ती थी असं त्यांना म्हणायचं होतं, पण त्यांनी काही वेगळा शब्द वापरला. और मैं आशा जी करते रहता था, लेकिन बाद में जब मैं अकड़ने लगा तो वो अपने आप लाईन पे आ गई, असं ते विनोदाने सांगतात. म्हणजेच अतिशय मिश्किलपणे मिळून मिसळून सगळ्यांशी कोणताही बडेजाव न ठेवता आणि तितकाच धैर्यवान प्रत्येक वेळेस राहत ज्यांनी आयुष्य काढलं असा तो एक अभिनेता होता. 1980चं दशक आपणा सर्वांना माहिती आहे. या बॉलिवूड इंडस्ट्रीवरती सगळ्या माफिया लोकांचं राज्य होतं. म्हणजे कित्येकांना एका फोनवर चित्रपट मिळायचा आणि एका फोनवर चित्रपटातनं काढलं जायचं, असा तो जमाना होता. मग त्यामध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम अशी मोठमोठी नावं आपण घेऊ शकतो. त्या लोकांचा एक प्रकारचा वचक होता, दरारा होता बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या प्रत्येक कलाकारावर. काही लोक हातमिळवणी करायचे, त्यांच्याशी हसत खेळत वागून कामं मिळवायचे आणि वेळ निभावून न्यायचे. फायनान्ससुद्धा ती लोकं करायची, त्यामुळं सगळ्या नाड्या त्यांच्या हातात अशी अवस्था या इंडस्ट्रीची झाली होती. अशाच वेळेस आपल्या या पडद्यावरती ही मॅनची भूमिका बजावणाऱ्या पंजाबी रांगड्या या अभिनेत्याला तिकडून एक फोन आला आणि नेहमीच्या स्टाईलनी यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. काही लोक पोलिसांमध्ये जायचे, काही लोक वेगळा मार्ग अवलंबायचे, काही लोक कमाईतला काही हिस्सा त्यांच्या इथल्या एजंट लोकांना द्यायचे. असं काहीही त्यांनी नांगी टाकली नाही आणि त्या फोनचं उत्तर त्यांनी फोनवरच दिलं कि अगर मुझसे पंगा लेना चाहते हो तो इसमें मैं तो चुप नहीं बैठूंगा, बहुत कुछ होगा. मैं अगर एक आवाज़ दूंगा मेरे गांव को तो ट्रक भर के लोग आएंगे मुंबई तक, फिर बहुत महंगी पड़ेगी चीज़. एक पंजाबी जाट अशा धमकावणीला अशा पद्धतीने उलटं उत्तर देतो आणि त्यानंतरचा
इतिहासच बदलतो। बाद में फिर किसी ने भी इस धर्मपाजी के साथ पंगा नहीं लिया। ही झाली मनातली धमक दाखवण्याची त्यांची एक लकब, त्यांची एक प्रवृत्ती, धैर्य, धीटपणा. त्याला तर मी करोडो सलाम करतोच, प्रणाम करतोच. पण एक शूटिंग सुरू होतं, शूटिंग संपलं, सगळे शॉट ओके झाले, आजची शिफ्ट मस्त पार पडली असं म्हणून स्टुडिओतून कार घेऊन बाहेर चालले होते. पण कार रस्त्यात मध्येच थांबवली आपल्या त्या स्टुडिओचं गेट येण्याच्या आधी आणि कारच्या काचेतून एक दोन स्पॉट बॉईजना इशारा केला आणि आपल्या खिशात ठेवलेली एक 100ची नोट त्या स्पॉट बॉईजला दोघांमध्ये नोट बहाल केली त्यांनी. त्यावेळेस 100 रुपये खूप असायचे हो. साधारण 1000-5000 रुपयात ही लोक तेव्हा काम करत होती एका पिक्चरमध्ये. त्यावेळेस 100 रुपये देण्याची दिलदारगिरी दाखवणारा कदाचित हा एकमेव अभिनेता. म्हणजेच छाताडामध्ये एक माणूसपण घेऊन आयुष्यभर जगलेली ही व्यक्ती. आयुष्याच्या उत्तरार्धात लोणावळ्यातल्या फार्म हाऊसमधले काही व्हिडिओज यूट्यूबवर टाकणं, त्याच्यातनं प्रेमाने लोकांशी संवाद साधणं, पत्रकार आल्यानंतर त्यांच्याशी तेवढ्याच अदबीने वागत राहणं, कधीही त्यांना भेट नाकारणं असं कधी झालं नाही. जेवढे म्हणून स्टंट सीन असायचे पिक्चरमध्ये तेवढे स्वतः करण्यावरती त्यांचा भर असायचा. एका चित्रपटात संगमरवरी पायऱ्यांवरनं धर्मेंद्र घोडा घेऊन त्या राजमहालासारख्या एका हॉलमध्ये शिरतायत असा सीन घ्यायचा होता. स्टंटमन त्यांचा डुप्लिकेट होऊन तयार होता, पण त्यांनी सांगितलं डायरेक्टरला, ये सीन मैं ही करूँगा. अर्थात संगमरवरी पायऱ्या आणि घोडा असं काही नसतं की या हिरोच्या सोबत तो घोडा राहिलेला आहे, रोज त्यांनी रायडिंग केलेलं आहे, असं कधीही नसतं. त्या सीनपुरता कोणाकडनं तरी एखाद्या पशुपालकाकडनं, ज्याला आपण इझी कीपर म्हणतो, जो सतत त्या घोड्याची देखभाल करणारा असतो आणि तो असा धंदा करत असतो की एखाद्या शूटिंगला घोडा पुरवणं आणि त्यावेळचे एक 100-200 रुपये घेऊन आपला संसार चालवणं, अशी जी काही मंडळी असतात त्यांच्याकडून तो एक घोडा घेतला गेला आणि त्या सीनसाठी तो मागवला गेला. आणि आपल्या धरमपाजींनी आग्रह धरला की हा सीन मीच करणार. परंतु कसं कोण जाणे, अर्थात या गोष्टींची काळजी घेतलेली असते, पण ती काळजी घेतली गेली नाही. घोड्याला त्या सीन करतानाच पायऱ्यावरती लघवी झाली. संगमरवरी पायऱ्यावरनं त्याचा पाय सटकला आणि अक्षरशः धर्मेंद्र स्वतः कोसळले असते, फ्रॅक्चर झाली असती. त्यातून पाय ठेवण्यासाठी जे काही वापरलं जातं रायडिंग करताना ते सुद्धा त्यांनी घेतलं नव्हतं. इतका त्यांना आत्मविश्वास होता आपल्या रायडिंगबद्दल. फक्त टाच देऊन पायाने त्या घोडा कंट्रोल करणं याच्यामध्ये त्यांना आत्मविश्वास होता. काही पायऱ्या ते गेलेसुद्धा, परंतु घोड्याचा पाय सटकल्यामुळं, त्या ओलीमध्ये पाय पडल्यामुळं आणि संगमरवर असल्याने तो घोडा आणि धर्मेंद्र दोघंही कोसळत होते. पण कोसळणाऱ्या घोड्यालासुद्धा आपल्या भक्कम 2 पायांनी आधार देत त्याला पुन्हा उभं केलं. अर्थात थोडी चिडचिड झाली एक अभिनेता म्हणून. तो शॉट रिटेक करावा लागला म्हणून असिस्टंट डायरेक्टरवर ते प्रचंड संतापले होते. त्यांचा राग बघून सगळ्या युनिटची पळापळ झाली होती. नंतर काही मिनिटांनी ते शांत झाले आणि मग पुन्हा हसी मजाक आणि नंतर तो शॉट ओके झाला. असे अनेक चित्रपट, अनेक शॉट, कधी मग वाघाशी लढाई, चित्त्याशी लढाई असे सीनसुद्धा स्वतः दिले. खूप मजेत आयुष्य जगलेला एक उत्तम व्यक्ती, उत्तम व्यक्तिमत्व, एक चांगला अभिनेता. सगळ्यांच्या मनाला चटका लावून तो निघून गेला. खूप वाटतं की त्यांनी अजून राहायला पाहिजे होतं. अशाच आठवणींमध्ये मी एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला आहे मित्रांनो, की माझ्या वडिलांनासुद्धा धर्मेंद्र खूप आवडायचे. त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं व्यक्तिमत्व माझ्या वडिलांचं
ते सुद्धा थोडंसं दोघांमध्ये साम्य होतं. माय फादर वॉज ऑल्सो व्हेरी हँडसम. त्यावेळची त्यांची ती गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यावरची लाली, चेहऱ्यावर असलेली एक सुंदरतेची चमक, एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यातून व्यायाम केलेलं शरीर, धरमपाजीसारखंच. त्यांच्या पण अनंत आठवणी. त्यांनाही खूप आवडायचे धर्मेंद्र. आवर्जून कधी कधी आम्ही पूर्ण कुटुंब त्यांचे पिक्चर बघायला जायचो. आम्ही लहान होतो पण ते दिवस अजूनही मनावर कोरलेले आहेत. तो काळ होता काही श्रीमंतांच्या घरी टेलिफोन आले. डायल बोट घालून फिरवावी लागायची ती डायल होती, आपल्याला आठवत असेल तर. आता तुमची आमची बोटं त्या डायलमध्ये जाऊ शकतात, पण माझ्या वडिलांनी तसा व्यायाम केलेलं शरीर, त्यामुळं बोटोची जाडी पण मोठी होती. म्हणजे अक्षरशः आम्ही पाहिलेलं आहे की कुठे फोन करायचा असेल कुठून आणि जर तो डायलर तो फिरवायचा असेल तर एक तर सोबत आम्ही असलो की आम्हाला नंबर फिरवायला लावायचे वडील, किंवा मग एकटे असतील तेव्हा काहीतरी खिशातलं पेन वगैरे काढून त्या पेननी तो डायलर फिरवायचा, कारण बोट जातच नव्हतं. द सेम डिफिकल्टी वॉज विथ धर्मेंद्र ऑल्सो. पण धर्मेंद्र यांची बोटं तशी पाहिली तर थोडी निमुळती होती ॲज कम्पेअर्ड टू फिंगर्स ऑफ माय फादर. अर्थात डिफेन्समधलं आणि त्याच्या आधी पण भरपूर धर्मेंद्रसारखाच व्यायाम केलेलं शरीर. अक्षरशः आम्हाला आठवतं, आम्ही स्कूल आणि कॉलेज लाईफला होतो त्यावेळेससुद्धा, म्हणजे आमचं वय 16, 17, 18 असं असतानासुद्धा पिंढऱ्यांवरती मला किंवा माझ्या भावाला उभं करून आम्ही कमरेला हात धरून त्यांच्या पिंढरीवर उभं राहायचं. अशा वेळेस अशा पद्धतीने पण त्यांनी शेकडो जोर मारायचे ते. सो इट वॉज व्हेरी ग्रेट थिंग अँड ग्रेट मेमरी. आज जाता जाता त्यांच्यासारखाच दिसणारा हा माझा बाप, त्याचीही आठवण, आणि त्यांच्यासारखाच दिलेर असलेला आपला हा धर्मेंद्र अभिनेता, याचीही आठवण. आज अस्थिविसर्जन झालं, अनंतात विलीन झाले ते. एक पर्व संपलं, पण त्यांच्या आठवणी सतत अशा मनात रेंगाळत राहतील, यामध्ये काहीच शंका नाही. आयुष्यात 2 लग्न केली. पहिल्या पत्नीला 4 अपत्य, त्यानंतर हेमा मालिनींना 2 अपत्य झाली. दोन्हीकडचे संसार व्यवस्थित सांभाळत, तारेवरची कसरत जरी असली तरी पण आपलं खाजगी आयुष्य हे जास्तीत जास्त खाजगी ठेवत अतिशय सुंदर आयुष्य जगलेलं हे एक व्यक्तिमत्व. चिरंतन त्यांच्या आठवणी अशाच ताज्या राहतील. आपण त्यांच्याविषयी बोलू तेवढं कमी आहे. शेवटी आपण खूप सामान्य आहोत, पण आपल्या सामान्यांना इतका जीव लावलेला असा हा अभिनेता, मोठा होऊनसुद्धा पाय जमिनीवर ठेवलेला एक जाट माणूस, एक पंजाबी माणूस, कोणालाही न घाबरता न डगमगता या इंडस्ट्रीमध्ये पाय रोवत एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा, स्वतःची वेगळी स्टाईल, स्वतःची वेगळी ॲक्टिंग, अशा पद्धतीने एक सुंदर जीवन जगलेला शेतकरी कुटुंबातला एका शिक्षकाचा मुलगा कुठून कुठं जाऊ शकतो हे सुद्धा उदाहरण. आणि आज शेकडो एकरचं फार्म आहे त्याचं लोणावळाच्या इथं. म्हणजे स्वतःच्या हिमतीवर माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो, एका सामान्य कुटुंबातला मुलगा मनात आणलं तर काय काय करू शकतो, हे सुद्धा या व्यक्तीकडे बघून, या अभिनेत्याकडे बघून तुम्हा आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळण्यासारखं सगळं हे आयुष्य आहे. तूर्तास या व्हिडिओत इतकंच. पुन्हा भेटत राहू आपण धरमपाजीच्या अशाच अनंत आठवणी घेऊन, कारण या आठवणी तर मनात रेंगाळतच राहणार. म्हणूनच तुमच्या पण काही आठवणी असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, त्या वाचायलाही मला नक्की आवडेल. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो. धरमपाजी, वी विल मिस यू फॉर एव्हर.